नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी गणित आणि या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 6 घातांक भाग 1 याविषयी ज्यादा माहिती किंवा अभ्यास या पहिल्या भागामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर आपण या भागाला सुरुवात करूया। घातांक त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इंडेक्स म्हणतात। हे 7वीचं पुस्तक आपल्याला सर्वांना परिचित आहे। पुस्तकाचा पहिला जो पृष्ठ आहे त्या पृष्ठावरती चित्र आपल्याला दिसेल। आपण या घातांकामध्ये काय काय पाहणार आहोत तो आपण पहिल्यांदा बघूया। घातांक म्हणजे काय, दुसरा भाग पाया व घातांक कसा ओळखायचा, घातांकांचे वाचन लेखन कसं करायचं आणि त्याच्यानंतर काही घातांकांचे नियम आहेत ते नियम आपण पाहणार आहोत आणि काही विविध उदाहरणं सुद्धा या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। चला तर आपण सुरू करूया। उदाहरणांना आपण सुरुवात करतोय। इथे एक उदाहरण दिलेलं आहे की 7 मुलांना प्रत्येकी 4 बॉलचे वाटप केले, मग एकूण बॉल किती झाले। एकूण बॉलसाठी आपण काय केले, एका मुलाला 4 अशी 7 वेळेला काय केले, या बॉलची काय केली आपण बेरीज केली आणि ती संख्या आली 28। 28 आल्यानंतर येथे बेरजेची अनेक क्रिया अनेक वेळा केलेली आपल्याला दिसून येते। एकाच संख्येची अनेक वेळेला केलेली बेरीज ही गुणाकारच्या रूपात सुद्धा आपल्याला मांडता येतं। हे आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एकूण बॉल संख्या झाली की आपण हेच गुणाकारच्या रूपात आपण मांडू शकतो। म्हणजे 7 मुलं आहेत, एका मुलाला 4 बॉल म्हणजे 4 गुणिले 7 केले की गुणाकार येतो 28। हे गुणाकारच्या रूपात सुद्धा आपल्याला काय करता येतं, हे मांडता येतं। प्रत्येक वेळेला आपल्याला बेरीजच करावे लागतं असं नाही, पण गुणाकारच्या रूपात सुद्धा आपल्याला हे सहजपणे आपण मांडू शकतो आणि हीच क्रिया आपण घातांकाच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। हा झाला पहिला भाग। दुसरा भाग जो आहे पाया आणि घातांक किंवा बेस आणि इंडेक्स कसा ओळखायचा। तुमच्यासमोर एक उदाहरण आहे, 2 खाली आहे, 2च्या डोक्यावरती 8 आहे। तर खालची जी संख्या असते की त्याला आपण बघा, खालची संख्या पाया, वरची डोक्यावरची संख्या घातांक, म्हणजे 2चा 8वा घात, यामध्ये 2 ही संख्या पाया झालं आणि 2च्या डोक्यावर असणारी संख्या घातांक। आणखी एक उदाहरण बघा, 5चा 4था घात, याच्यामध्ये 4ला घातांक आणि 5ला पाया म्हणतात। जसं आपण एचे यम घातचं वाचन आपण एचा यम किंवा एचा यमवा घात असं आपण करतो, कारण यम ही नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे अशा पद्धतीने नेमच्या रूपात लिहित असताना हा नेम आपण काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। म्हणजे वरची जी संख्या ही नैसर्गिक संख्या आहे, या दृष्टीने आपण पाया आणि घातांक आपल्याला ओळखायचा आहे। कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते बघा, आणि संख्येचा घातांक 1 असेल तर तो न लिहिण्याचा संकेत आहे। उदाहरणार्थ बघा, 5चा पहिला घात म्हणजेच 5, कारण त्या ठिकाणी 1 असतंच, 1 लिहायची गरज नाही, 1 हा असतोच, म्हणजे न लिहिण्याचा संकेत आहे। 7चा पहिला घात म्हणजे 7, इथं 1 लिहिलेलं नाही आहे। इथं सुद्धा एचा पहिला घात म्हणजे ए। अशा पद्धतीनं ज्या संख्येचा घातांक 1 असेल तर तो 1 न लिहिण्याचा गणिती भाषेमध्ये संकेत आहे। हे आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। चला आपण पुढे जाऊया। घातांक, आता तुमच्यासमोर एक तक्ता आहे। या तक्त्यामध्ये अनुक्रम, घातांकित संख्या, पाया कोणता, घातांक कोणता, गुणाकार रूप आणि त्याची किंमत। त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। आपण 3चा 4था घात, या 3च्या 4थ्या घातामध्ये पाया बघा कोणता येतो, 3 पाया आणि 4 हा घातांक। याची गुणाकार रूप आपल्याला मांडायचं आहे। 3चा 4था घात याचा अर्थ 3चा 4 वेळा गुणाकार बघा, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 4 वेळा गुणाकार केलं आणि याचं उत्तर आलं 81। म्हणजे 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27 आणि 27 गुणिले 3 म्हणजे 81। दुसरे गणित आपण बघूया, -13चा दुसरा घात, याच्यामधला पाया बघा, -13 घातांक 2, गुणाकार रूपात आपल्याला मांडायचं आहे। -13 गुणिले -13
यांचा गुणाकार केला, वजा वजा अधिक म्हणजे 169. तिसरं आणखी गणित बघूया आपण. इथं आता गुणाकार रूप दिलेलं आहे, म्हणजे 3/7चा किती वेळा गुणाकार केला आहे? 4 वेळा केलेला आहे. आणि याच्यावरून मग आपल्याला घातांकित संख्या पाया आणि घातांक आपल्याला लिहिता येईल. कसं लिहायचं किंवा याची किंमत कशी काढायचं ते आपण बघूया. पहिल्यांदा किंमत काढूया. 3चा 4 वेळा म्हणजे 81 आणि 7चा 4 वेळा गुणाकार म्हणजे 2401. याच्यावरून आपल्याला घातांकित संख्या तयार झाली 3/7चा चौथा घात. त्याच्यानंतर याचा पाया 3/7 आणि घातांक 4. अशाही पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेली असतील तर आपल्याला पाया घातांक आपल्याला ओळखता येतो. चौथे गणित आपण बघूया. -11चा 4 वेळा गुणाकार केलेला आहे. -11चा 4 वेळा गुणाकार. याचा जर गुणाकार केला तर गुणाकारामध्ये उत्तर येण्यापूर्वी याचा आपण घातांकित रूप केलं. -11चा किती वेळा गुणाकार केला आहे? 4 वेळा. बघा इथं -11चा चौथा घात. म्हणजे याच्यामध्ये पाया झाला -11, घातांक झाले 4 आणि मग याचं उत्तर आलं 14,741. यांचा गुणाकार केल्यानंतर हे इतकं उत्तर आलं. म्हणजे आपल्याला घातांकित संख्यामध्ये पाया घातांक ओळखता आला पाहिजे, गुणाकार करता आला पाहिजे, गुणाकार केल्यानंतर त्याची आपल्याला किंमतसुद्धा काढता आली पाहिजे. हे आपण काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. चला आपण पुढे जाऊया. घातांक, वर्ग आणि घन, स्क्वेअर आणि क्यूब. 3चा वर्ग म्हणजे 3चा दुसरा घात म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे 3चा वर्ग. याचं वाचन 3चा दुसरा घात किंवा 3चा वर्ग असं करतात. म्हणजे ज्या वेळेला कोणत्याही संख्येच्या दुसरा घातांक म्हणजे दुसरा घात जर दिला असेल तर तो त्या संख्येचा काय असतो? वर्ग असतो. आणि घनामध्ये बघा 5चा तिसरा घात म्हणजे 5चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 5चं वाचन कसं करायचं? 5चा तिसरा घात किंवा 5चा घन. म्हणजेच आपल्याला की कोणत्याही संख्येचा तिसरा घात असेल म्हणजे त्या संख्येचा घन असतो किंवा घन होय, याचं उत्तर आपल्याला सहजपणे आपल्याला काढता येतं. घातांक 3 असेल तर घन, घातांक 2 असेल तर वर्ग. ही गोष्ट आपण काय करा? लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. घातांक, पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. आता पाया समान, पाया आपल्याला कळलेला आहे, घातांकसुद्धा कळलेला आहे. त्यांचा गुणाकार कसा करायचा तो आपण बघूया. तर या बाबतीत आपण काही उदाहरण आपण बघूया. इथं बघा 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात. 2चा चौथा घात म्हणजे 2चा 4 वेळा गुणाकार, 2चा तिसरा घात म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार. अशा पद्धतीने आपल्याला हे एकूण 2चा आपण 7 वेळा काय केला? गुणाकार केला. म्हणजेच 2चा 7वा घात लिहिला. हेच गणित आपण अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो. बघा 2चा 4 अधिक 3 म्हणजे आपल्याला इथं वरती सांगितलेलं आहे की पाया समान असेल तर पाया समान असेल तर वरच्या घातांकांची बेरीज तुम्ही करू शकता आणि त्याचं उत्तर आलं 2चा 7वा घात. काही वेळेला असंही केलं जातं पण अशा वेळेला करण्यासाठी वेळ जास्त लागतो. ह्या नियमानुसार आपल्याला हे गणित पटकन सोडवता येतं. म्हणजे पाया समान असेल आणि तर घातांक वरच्या ज्या घातांकित संख्या आहेत त्या घातांकित संख्येचं आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायचं आहे. हे लक्षात ठेवा. दुसरे गणित बघूया आपण. -3चा दुसरा घात गुणिले -3चा तिसरा घात. म्हणजेच बघा आपण इथं पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकांची बेरीज म्हणजे -3चा 2 अधिक 3 घात म्हणजेच -3चा 5वा घात. अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं करता येतात. इथं अपूर्णांकामधले गणित बघूया आपण. -2/5चा दुसरा घात गुणिले -2/5चा तिसरा घात. गुणाकार आहे, पाया समान आहे. बघा घातांकांची आपण बेरीज करतोय. -2/5चा 2 अधिक 3 घात म्हणजेच -2/5चा 5वा घात. अशा पद्धतीने आपल्याला घातांकाचा हा पहिला नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. जर ए ही परिमेय संख्या असेल आणि यम आणि एन हे धनपूर्णांक असतील तर पाया समान, गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायचा आहे. हा पहिला नियम सर्वांनी काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा. हा झाला पहिला नियम. दुसरा नियमकडे आपण जातोय. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार कसा करायचा.
6चा चौथा घात भागिले 6चा दुसरा घात म्हणजे 6चा चौथा छेद 6चा दुसरा घात. 6चा चौथा घात म्हणजे 6चा 4 वेळा गुणाकार केला, खाली 2 वेळा गुणाकार केला. बघा हे 2 घालवले, हे 2 घालवले, राहिले फक्त 6 गुणिले 6 म्हणजेच 6चा 2 वेळा गुणाकार 6चा वर्ग. हेच गणित आपण अशाही पद्धतीने करू शकतो. 6चा चौथा घात भागिले 6चा दुसरा घात बरोबर 6चा 4 वजा 2 घात म्हणजे 6चा दुसरा घात. म्हणजे पाया समान असेल आणि भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करावी लागते. हा झाला नियम दुसरा. त्याच्यामधलं दुसरं गणित आपण बघूया. वजा 2चा 5वा घात भागिले वजा 2चा तिसरा घात म्हणजेच हे असे गुणाकार आपण मांडले. 2चा 5 वेळा गुणाकार, 2चा 3 वेळा गुणाकार, हे आपण भाग लावले. राहिलं इथं वजा 2 गुणिले वजा 2 म्हणजेच वजा 2चा दुसरा घात. म्हणजे हेच गणित आपण वजा 2चा 5वा भागिले वजा 2चा तिसरा म्हणजेच वजा 2चा 5 वजा 3 म्हणजेच वजा 2चा दुसरा घात अशा पद्धतीनं आपल्याला करता येतं. हा झाला नियम क्रमांक 2. म्हणजे एचा यम घात भागिले एचा यन घात तर एचा यम वजा यन घात म्हणजे घातांकांची वजाबाकी करायचं. हे केव्हा यम मोठा असेल तर, यन मोठा असेल तर तो भाग पुढं बघणार आहोत आपण. तर अशा पद्धतीचा हा नियम दुसरा लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया आपण. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत नेहमी 1 असते. हे याच्यातून आपण लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही संख्येचा ऋण घातांकाला तर धन करण्यासाठी 1/a चा यम घात म्हणजे इथं आपण एचा वजा यम घात ह्याचं धन करण्यासाठी अशा पद्धतीनं 1 करून आपण त्याला धनघातांक देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा एचा वजा यम घात म्हणजे 1/a चा यम घात इथं केलं तसं म्हणजेच एचा वजा 1 घात म्हणजे 1/a. ज्यावेळेला अशा अंश आणि छेद रूपात जर गणित दिले असतील तर त्याचा गुणाकार व्यस्त वापरून सुद्धा आपल्याला धनघातांक करता येतो. म्हणजे 5/3चा वजा 1 घात तर त्याचं धनघातांक करण्यासाठी या 5/3चा गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला घ्यावं लागेल आणि 3/5 असं केल्यानंतर त्याचा घातांक धन झाला. म्हणजे गुणाकार व्यस्त या पद्धतीने आपल्याला करून त्याचा घातांक आपल्याला धन देता येतो. आता एक गणित आपण बघूया. 4/7चा वजा तिसरा घात म्हणजे 1 धनघातांक करण्यासाठी 1 केला आणि 4/7चा 3 वेळा गुणाकार. बघा 1/64/343 म्हणजे 4चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर एवढा आला आणि 7चा एवढा आला आणि मग याचा गुणाकार व्यस्त केला की मग किती येते बघा तर 343/64. अशा पद्धतीनं 7/4चा तिसरा घात. इथं 4/7 होतं, इथं 7/4 म्हणजे याचा गुणाकार व्यस्त करून त्याला धनघातांक आपण दिलेला आहे. अशा पद्धतीचा हा नियम लक्षात ठेवा. a/bचा वजा यम घात म्हणजेच याचा गुणाकार व्यस्त करून b/aचा यम घात. हे आपण नियम काय करा लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. 3चा चौथा घात भागिले 3चा 6वा घात म्हणजे गुणाकार रूपात आपण मांडले जसं सांगितल्याप्रमाणे. याला भाग लावला, भाग लावल्यानंतर इथं 1 राहिला कारण हे सगळे भाग गेलेत. 1/3चा दुसरा घात म्हणजेच 3चा चौथा घात भागिले 3चा 6वा घात म्हणजे 3चा 4 वजा 6 घात म्हणजे 1/3चा वजा 2 घात म्हणजे बघा 1/3चा दुसरा घात. कारण इथं वजा का दिलं कारण ह्याचं हे मोठं आहे म्हणून आपण वजा दिलं आणि मग ते धन झालं. हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काही यन मोठा असेल तर यनमधनं आपण यम घालवू शकतो. तो नेमही आपण लक्षात ठेवायचा आहे. तो नेम इथं पुढे येईलच. 3/5चा दुसरा घात भागिले 3/5चा 5वा घात. बघा गुणाकार रूपात मांडले. याचा 2 वेळा गुणाकार, याचा 5 वेळा गुणाकार. बघा या पद्धतीनं आपण गुणाकार करत करत इथले 2 घालवले, इथले 2 घालवले, इथं 1 राहिला आणि खाली 3/5 3/5 3/5 लिहिलं का. म्हणजे 3/5चा दुसरा घात भागिले 3/5चा 5वा घात म्हणजेच आपण 3/5चा 2 वजा 5 घात
म्हणजे 3/5चा ऋण तिसरा घाताला. ऋण तिसरा घात म्हणजे या पद्धतीनं आपल्याला धन करायचं झालं तर याचा आपल्याला गुणाकार व्यस्त करावं लागेल आणि ते गुणाकार व्यस्त म्हणजे 5/3 त्याचा तिसरा घात. अशाही पद्धतीनं आपल्याला काही गणितं करता येतात, तेही लक्षात ठेवा. पुढचा भाग बघा. दोन संख्यांच्या गुणाकाराचा भागाकाराचा घात. 2 × 3चा तिसरा घात म्हणजे हा घातांक ह्यालाही देता येतो, ह्यालाही देता येतो. बघा, हा घातांक हा पूर्ण कंसाला आहे म्हणून हे 3 वेळा गुणाकार केलं म्हणजे 2चा 3 वेळा गुणाकार, 3चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 2चा तिसरा घात, 3चा तिसरा घात. म्हणजेच आपण हा घातांक याला आणि ह्यालाही देऊ शकतो. इथेही तसंच बघा. 3/5चा चौथा घात. बघा, 3/5, 3/5 4 वेळा लिहिलं, गुणाकार केला, इथेही गुणाकार केला आणि मग 3चा चौथा घात, 5चा चौथा घात म्हणजे हा घातांक ह्यालाही लिहू शकतो, हा घातांक ह्यालाही लिहू शकतो. जर ए व बी शून्योत्तर परिमेय संख्या असतील, यम ही पूर्णांक संख्या असेल, बघा ए गुणिले बीचा यम घात म्हणजेच एचा यम घात गुणिले बीचा यम घात या रूपात आपल्याला हा नियम मांडता येतो. हे उदाहरण लक्षात ठेवायचं. भागाकारच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. ए छेद बीचा यम घात म्हणजे एचा यम घात छेद बीचा यम घात अशाही पद्धतीने आपल्याला इथं जसं आपण अंश छेद रूपात दिले, गुणाकार रूपात दिले म्हणजे घाताचा घात गुणाकाराचा आणि भागाकाराचा हा नियम लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण काही नियम आपण पाहतोय. त्याच्यामधलाच एक पुढचा नियम, एचा यम घात आणि त्याचा यन घात घातांकित संख्येचा घात. मग या दोन घातांकांचा आपण इथं गुणाकार करू शकतो म्हणजे 3चा दुसरा घात याचा 3 वेळा गुणाकार केला म्हणजेच 3चा 2 + 2 + 2 म्हणजेच 3चा 2 × 3 किंवा यांची बेरीज 6 आली. बघा, 3चा 6वा घात म्हणजे या दोघांचा गुणाकार केला म्हणजे घाताचा घात, त्याचं उत्तर आलं 3चा 6वा घात. आणखी गणित बघा, 3चा ऋण 2 घात आणि त्याचा ऋण 3 घात. बघा, 1/3चा ऋण 2 घात म्हणजे ह्याचं धन केलं म्हणून ते खाली धन आलं, याचा गुणाकार केला. बघा, 1/3चा ऋण 2 घात गुणिले 3, 1/3चा ऋण 6वा घात. या पद्धतीनं आपल्याला घातांकित संख्येचा नियम इथं वापरता येतो. म्हणजे 3चा हे वर घेतले की धन झाले, कारण इथं ऋण आहे आणि ऋण असल्यामुळे आपण धन करताना वर घेतो आणि वर ऋण असेल तर 1 करून आपण धन करतो. तर अशा पद्धतीचा हा नियम तयार झाला. बघा, एचा यम घात गुणिले त्याचा यन घात म्हणजे एचा यम गुणिले यन घात म्हणजेच एचा यमेन घात, जसं आपण हा गुणाकार केलेला आहे हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे एवढे नियम आपण पाहिलेले आहेत. जर ए आणि बी ह्या शून्योत्तर परिमेय संख्या यम एन हे पूर्णांक असतील तर पाया समान गुणाकार घातांकांची बेरीज, पाया समान भागाकार यम वजा यम केलं वजाबाकी. ज्यावेळेला एखाद्या संख्येचा घातांक 1 असतो तो न लिहिण्याचा संकेत आहे. एखाद्या संख्येचा घातांक 0 म्हणजे त्याची किंमत 1. एखाद्या संख्येचा घातांक ऋण तर धन करताना 1/एचा यम घात. त्याच्यानंतर ए बीचा यम घात तर हा यम यालाही देऊ शकतो आपण. भागाकारच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. घाताचा घात नेम एचा यम त्याचा यन म्हणजे एचा यम गुणिले यन घात. इथं धन घातांक करत असताना a/bचा ऋण यम घात म्हणजेच गुणाकार व्यस्त केलं b/एचा यम घात. एवढे सगळे नियम आपण जर लक्षात ठेवले तर आपल्याला घातांकामधलं एकही उदाहरण आपल्याला सोडवताना कोणती शंका राहणार नाही. तर हा व्हिडिओ पाहत राहा आणि काही शंका असतील तर ते शंका आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा पुस्तकात पाहिल्यानंतर आपल्या शंका नक्की लक्षात येतील आणि सहजपणे आपण उदाहरणं सोडवू शकता. धन्यवाद.